नमस्कार. तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे. पितृपक्षानिमित्त कढी झाली, बेसनवडी झाली, अळूवडी झाली. आता आज तांदळाची खीर ही रेसिपी मी तुमच्याशी शेअर करणार आहे. चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया. इथे सर्वात प्रथम तांदूळ स्वच्छ धुवून तव्यावरती छान भाजून घ्यायचे आहेत आणि 1 ते 1.5 तासासाठी भिजत घालायचे आहेत. तांदूळ भिजून झाल्यानंतर मिक्सरच्या भांड्यामध्ये रवाळ वाटून घ्यायचे आहेत. तांदूळ तुम्हाला जर बारीक हवे असतील तर थोडंसं पाणी जास्त घालून याची पेस्ट तयार करून घेतली तरी चालेल, परंतु मी इथे थोडेसे रवाळच ठेवलेले आहेत. त्यानंतर गॅसवरती कढई ठेवून त्यामध्ये मी 1 चमचा तूप घालून त्यामध्ये 10-12 काजू तळून घेण्यासाठी घातलेले आहेत. काजू तळून झाले की बदाम तळून घ्यायचे आहेत. तुम्हाला जर तळून ड्रायफ्रूट्स घालायचे नसतील तर तसे घातले तरीही चालतात. बदाम तळून झाल्यानंतर हे जे तांदळाचं वाटण आहे त्यामध्ये मी अर्धा ग्लास पाणी घालून ते आता कढईमध्ये घालून घेत आहे. आणि इथे जो मिक्सरच्या भांड्यामध्ये जो जाडसर खालचा रवा आहे तो मी पूर्ण घातलेला नाही आहे, कारण त्यामुळे खीर जास्त घट्ट होते. आणि ज्यावेळी हे वाटलेल्या तांदळाचं वाटण कढईमध्ये घालतो त्यावेळेला एकसारखं हलवत राहायचं, नाहीतर त्याच्या गुठळ्या तयार होतात. आणि त्यानंतर त्यामध्ये दूध घालून घ्यायचं आहे. खीर घट्ट किंवा पातळ या प्रमाणात बघून त्यामध्ये दूध घालून घ्यायचं आहे. आणि नंतर यामध्ये ड्रायफ्रूट्स घालून घ्यायचे आहेत. त्यामध्ये मी चारोळीसुद्धा ॲड केलेली आहे. आणि नंतर 1 चमचा वेलचीची पावडर घातलेली आहे. वेलची पावडर घालून याला उकळी आल्यानंतर यामध्ये थोडंसं केशर भिजत घातलेलं होतं, ते केशराचं दूध घातलेलं आहे. केशर घालून झाल्यानंतर व्यवस्थित मिक्स करून यामध्ये मी 5 चमचे साखर घालून घेतलेली आहे. गोडाचं प्रमाण आपल्या आवडीनुसार ठेवावे. साखर घालून झाल्यानंतर व्यवस्थित मिक्स करून छान कमी गॅसवरती 1 ते 2 ते 3 मिनिटे खिरीला उकळी येऊ द्यावी. खीर तयार झालेली आहे. यामध्ये मी 1 चमचा तूप घातलेला आहे. तुम्हाला जर माझी ही खीरची रेसिपी आवडली तर माझ्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.